नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निसर्गरम्य अशा परिसरात आपण आलेले आहोत. सिन्नर गावात आज शूटिंग आहे. हिराबाई देशमुख नगर सिन्नर मध्ये राहणाऱ्या शोभा कुटे आणि सुनीता बेंडके अशा दोन वहिनींना भेटणार आहोत आणि सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. चला सुरुवात करूया सिन्नर मधल्या या आजच्या होम मिनिस्टरच्या भागाला. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. सर तुमचं स्वागत आहे आमच्याकडे आल्याबद्दल. कुटे परिवार. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. शोभा अर्जुन कुटे. कुठे कुटे सरनेम कुटे. मला वाटलं नाही. वहिनी कुठे म्हणतात की काय? नाही नाही सरनेम कुटे. सरनेम कुठे. अच्छा. आणि मग माहेर कुठे. दोडी. दोडी. हा दोडी गाव आहे. आई वडील कल्याणला राहतात. तिकडे राहतात. हो. आणि हे भेटले कुठे. हे नाशिकला भेटले आम्हाला. नाशिकला भेटले. वहिनी नमस्कार. आता ओळख करून द्या सगळे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे मिस्टर. नमस्कार. या दोन माझ्या मुली काय नाव? वैष्णवी गायत्री. वैष्णवी आणि गायत्री. हो. बरं. ही माझी भाची. हां हा पुतण्या. हे दोन. हां. या माझ्या ननंदबाई. नमस्कार. या जाऊबाई. नमस्कार. त्या माझ्या मावशी आहे. बरं नमस्कार. आणि हे माझे मोठे दीर. नमस्कार. ते तिकडचे माझे नंदाई. हो हो. आणि हे माझी आई. आई नमस्कार. आणि हे आमचे सगळे कॉलनीतले. आणि ते माझे मावस दीर आहेत तिथे. बरं बरं. तुम्ही लग्न झालं किती वर्ष लग्नाला वहिनी. 9 वर्ष झाले. 9 वर्ष. सासरे बुवा सासूबाई आहेतच पण आई सुद्धा पाठीशी उभी आहे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कसं छान वाटतं. खरं तर तुम्हाला माहिती आहे मला घरात बोलवतात. वहिनीने सांगितलं घरात यायचं नाही बाहेरच बसा. आमच्याकडे ग्राउंड बरंच मोठं आहे ना म्हणून इथे बसवलं. वा. बरं माहेर कुठलं तुमचं. कल्याण. कल्याणला कुठे. सुभाष नगर. सुभाष नगर. बिर्ला कॉलेजच्या इकडे. बिर्ला कॉलेजच्या हो. इथे. आणि लग्न कधी जमलं मग. आमचं 29/4/2002 मध्ये लग्न झालं. आणि हो. जमलं कसं. जमलं यांचे मावस भाऊ आणि माझी चुलत बहीण म्हणजे काका काकू त्यांनी जमवलं. कुठे. नाशिकला. नाशिकला. हे तिथं बघण्याचा कार्यक्रम झाला. कुठे तिकडे म्हणजे इकडे. नाही नाशिक या साईडलाच आहे ना. अच्छा या बाजू. हा. वाटलं इकडे हात दाखवतात मला वाटलं इथंच बघण्याचा कार्यक्रम झाला. नाही नाशिक या साईडला आहे ना तिकडे झाला कार्यक्रम. देखा. मग कसा आहे स्वभाव त्यांचा. ठीक आहे चांगला आहे. म्हणजे काय आहे. छान आहे. छान आहे. हो. चिडतात कधी. थोडेसे कोणावर. माझ्यावर. का. चिडतात आपले. बरं काय करतात ते. चिडल्यावर थोडेसे ओरडतात जोरात. हो म्हणजे नोकरी करतात का व्यवसाय हा, हा, करतात हे. नाही सर्व्हिसला येते. अच्छा अच्छा. अकाउंटर आहे. मग कुठे लांब जायला लागतं त्यांना. नाही ते मुसळगाव म्हणून आहे. इकडे. हो इकडे शिर्डी रोडला. वहिनींचं एक बरं आहे. एक इकडं नाही तर इकडे नाही तर इकडं. मला कळेल असं झालंय नेमकं बघू कुठे मी. तर प्रत्येक वेळेला हात दाखवतात मी आणि आपला बघतोय. नाही शिर्डी रोडला. दिशा दाखवते तुम्हाला. दिशा दाखवताय. हो हो. बरं करताय तुम्ही दिशा दाखवताय. बरं मग बोलवा ना त्यांना. या. नमस्कार. नमस्कार सर. वहिनी असे हातवारे जेव्हा करतात तर तुम्हाला चुकायला होतं का हो? नाही हो. नाही हो. सवय झाली आता ती. तरी बरं वहिनीना ट्रॅफिक मध्ये नाही घेतलं. असं असं करून गाड्या इकडच्या तिकडे वळायला लागल्या. नाही जॉबची आवड होती मला. जॉब करण्याची खूप इच्छा होती. मग का नाही केली. नाही झालं. नाही झालं पण आता नाही. मिळाली संधी तर करणार का. नाही यांना आवडत नाही. नाही का. का हो. तुमचं काय म्हणणं. माझी पर्सनल बिझनेस आहे त्याच्यामध्येच तिने हँडल करावं असं असं तुम्हाला वाटतं. बरोबर. मग तो व्यवसाय तुम्ही नाही सांभाळत वहिनी. सांभाळते. आता मुली झाल्या त्यामुळे नाही जमत. थोडंसं अभ्यासाकडे लक्ष घरामध्ये लक्ष मग नाही जमत. बरं. थोडंफार होतं. बरं काय लग्नाची तारीख हो. तुमच्या लग्नाची तारीख विचारतोय. 29/4. सांगा. हा 29/4. थांबा. 29/4/2002. वहिनी बरोबर आहे का चुकले. बरोबर आहे. वहिनीने शेवटी असा हात केला आणि 29/4 असं 4दा ओरडल्या त्या. लग्नाची तारीख विसरला का हो. नाही ना. हा नाही. बरं. वहिनी वज्रेश्वरी टिटवाळा ही परिसर बघितलेत की नाही तिकडे. हो हो मग गेलायत कधी टिटवाळा. हो चांगल्याच आठवणी तिकडच्या. आणि वज्रेश्वरीला काय झालं. वज्रेश्वरीला पाण्यातच बुडाली होती मी. हा कसं काय. लहान होती तरी पण 7-8 वर्षाची होती. आणि सगळेजण नदीमध्ये गेले आंघोळीसाठी देवीचं दर्शन घेतल्यानंतर. आणि आपले सगळे गंमत फोटो वगैरे काढायचे आंघोळ करायचे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायचे. पण असं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी गेली पाय घसरला तशी पाण्यात पडली. अरे बापरे. आणि मग ते पूर्ण नाकातोंडात पाणी गेलं होतं. ते मी स्वतःच हे केल्यानंतर सगळ्यांना सांगितलं की असं झालं म्हणून.
तो कुणालाही कल्पना नव्हती. अरे बापरे. तुम्हाला येतं का पोहायला? हो येतं. येतं म्हणजे कुठे शिकलात तुम्ही? इकडे वडगाव म्हणून आहे. अरे ह्या काय मला आज ह्याने केलंय ना या सगळ्यांनी. वहिनींशी काय बोललो की इथं इथं इथं, ह्यांच्याशी बोलायचं तर हात असे आणि इथं इथं पळापळ केली आहे माझी आज तुम्ही. सिन्नर तालुक्यामध्ये वडगाव सिन्नर म्हणून आहे. इथं लोणारवाडी. तिकडे बघू नका आता. लोणारवाडी. हा. तर तिथं आम्ही वडील MSCB मध्ये माझे, तर तिथे नदीमध्ये लहानपणी शिकलेलो आहे. बरोबर. मग आता नोकरीसाठी किती लांब जायला लागतं? इथं 5 किलोमीटर मध्ये. बरोबर सिन्नर तालुक्यामध्ये मुसळगाव आहे तिथे. हा. आणि कॉलेज कुठे तुमचं? सिन्नर कॉलेज. अरे देवा. पण हे तुमचा जो गुण आहे किंवा या गोष्टी तुमच्या रोजच्या आचरणातल्या आहेत, या कधी इतक्या ठळकपणे दिसल्या नसतील ना? नाही. की कुठल्याही गोष्टीकडे बघताना आधी त्या दिशेने तुम्ही बघता. आज तुम्ही माझी चूक काढली. चूक तुमची नाही झाली आहे, मलाच कळेल असं झालंय मी नेमकं काय करू आणि कुठे करू. चला आता दोघांनाही प्रश्न विचारतो हो मी. चालेल सर. पहिला प्रश्न मला सांगा, तुमच्या घरात एक पोर्ट्रेट आहे, त्याच्यात कारंजी आहेत उडणारी अशी, ती किती आहेत? 4 आहे. 4. चला ह्याने सांगितलं 4. वहिनी किती आहे तो? 5. एका कारंजाचं पाणी गेलं असेल ना. त्यामुळे हे उत्तर चुकलं. आता पुढचा प्रश्न वहिनी तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, मिस्टरांचं आवडतं तीर्थक्षेत्र कोणतं? कदाचित पंढरपूर. काय हो? कोणतं? शिर्डी. शिर्डी. त्यामुळे हे उत्तर चुकलं. त्यांनी शिर्डी असं सांगितलंय, त्यामुळे हे दुसरं उत्तर चुकलं. बरं तुम्ही सांगा, वहिनीला कोणता गोड पदार्थ आवडतो? गुलाबजामुन. काय वहिनी तुम्हाला काय आवडतं? आवडतो तो गुलाबजाम? गुलाबजामही आवडतात आणि खीरही आवडते. अच्छा अच्छा. चला मग गुलाबजाम बरोबर म्हणूया आपण, कारण आता त्याच म्हणाले की मला तेही आवडतं आणि हेही आवडतं. त्यामुळे वहिनी अभिनंदन, हे उत्तर तुमचं बरोबर आलं. हा वहिनी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, म्हणजे 1 मिनिटात जितके प्रश्न विचारणार त्याचं लगेच उत्तर द्यायचं. पण ते उत्तर देताना तुमच्याकडून एकही इंग्रजी शब्द येता कामा नाही. हा एकही. हा ठीक आहे. चला वहिनी तुमचं माहेर कुठलं? कल्याण. कल्याणला कुठे? सुभाषनगर. सुभाषनगर. शाळेचं नाव काय? अभिनव विद्या मंदिर. आणि महाविद्यालय? महाविद्यालय मोहिंदर सिंग काबुल सिंग. कुठे आलं ते? कल्याण. कल्याणमध्येच आहे. हो हो. बरं मिस्टरांशी संवाद साधता का? हो. कशावरून? नेहमीच आपलं घरातलं, मुलींवरनं, अभ्यासावरनं. आणि जर ऑफिसमध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काय करता? फोन. धन्यवाद. फोन असं म्हटलं आणि इंग्लिश शब्द आलाच, कारण पण पुन्हा एकदा सांगतो, इंग्लिश शब्द नेहमी येतातच. तेव्हा आता यानंतर आपण म्हणजे वहिनींचं एक उत्तर बरोबर आलं, त्यामुळे वहिनी तुम्हाला हे एकच बक्षीस मिळालेलं आहे. लक्ष्मी घरात आलेली आहे. आणि आता भेटूया संपूर्ण कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. सासूबाई कुठल्या? या सासूबाई, सूनबाईंबद्दल सांगा आता. छान आहे ना. छान आहे म्हणजे काय? छान म्हणजे काय आहे? चांगली बुवा. चांगली आहे बुवा म्हणजे चांगली वागत नाही का? चांगली वागते ना. हो. चिडतात की नाही मुलावर तुमच्या? चेष्टावर चालतं थोडंफार. एवढं बघितलं बोलतायत. छान बोलताय. हा चांगलं बोलतायत. हो. धसका घेतलाय तुमचा? नाही नाही हो. नाही, एकदम चांगला आहे स्वभाव. हो हो. बरं बरं बरं. आणि मी काय म्हणतो, मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची असेल तर वहिनी कोणती कराल तुम्ही? ते कधी घरी नसतात. हा? ते कधी घरी नसतात. माझ्यासाठी वेळ नसतो कधी. तुमच्यासाठी वेळ नसतो नाही, त्यांना? हो. कोणासाठी असतो वेळ? काय होतं माहिती की माझ्यावरती रागवली का 2-2 दिवस बोलतच नाही. मला ते बाहेर नाटक करावं लागतं. तुम्ही रागावले की 2-2 दिवस बोलत नाही म्हणून ते बाहेर राहतात. कळलं का वहिनी? आता इथून पुढे जरा कमी चिडा तुम्ही. ते घरी नसतं म्हणून मी रागवती ना. हो का? हो. मग मी अजून नाटक करतो. बरं बरं. आता तुमच्याकडे काही शब्द दिलेले आहेत. हो. ते 5 शब्द वाचून दाखवायचं आणि वहिनी तुम्ही ते गाणं ओळखायचं. हा चला सांगा काय शब्द? नवरी. 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 हा. सुपारी. सुपारी. दुपारी. दुपारी. फुटली. किनारा. सांगा. नवरी, सुपारी, फुटली. खंडेरायाच्या लग्नाला काळूबाई नवरी नटली. नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली.
नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली. थांबा थांबा, यांचा आवाज ना फार कमी आहे. कळलं? म्हणजे खरं तर कुठे म्हणजे कुठे गेला तुमचा आवाज, कुठे? नाही हो, त्यांचं सरनेम कुठे आहे पण तसे नाही, ते खूप छान आहे अरे सगळे. हो, सरनेम कुठे आहे पण त्यांचा आवाज कुठे आहे? आवाज एवढे जण आहेत त्या कुठे आहे, पण एकांचाही आवाज येईना झाला म्हणून विचारलं आवाज गेला कुठे. चला आता सगळे जोरात म्हणा, सुरू करा तुम्ही. मग सगळे बघा कसे कुठं खंडेरायाच्या लग्नाला काळूबाई सुपारी फुटली, नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली, नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली. थांबा. जोपर्यंत थांबा म्हणणार नाही तोपर्यंत तेवढंच म्हणत राहणारे नाही. वहिनी अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. चला